पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. हालेलुया. म्हणून उपवास काळामध्ये आम्ही भरपूर प्रार्थना करतो एवढं मात्र नाही, आम्ही भरपूर चांगला बोलतो एवढं मात्र नाही. हालेलुया. ख्रिस्त मंडळी आपल्याला शिकवत आहे की उपवास काळ परिपूर्ण होण्यासाठी देवाची तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. तुम्ही गरजवंतांच्या गरजांमध्ये हातभार लावा. अडचणीत असलेल्या लोकांना त्यांच्या बचावासाठी काहीतरी करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. स्वतःचा पुत्र, लाडका पुत्र प्रभू येशूच्या आबापित्याने परिपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी दुःख सहनाद्वारे त्याला तयार करून घेतले. हालेलुया. पवित्र वचन आपल्याला सांगत आहे, मुलं असलेली आपल्या सर्वांचा एक हक्क आहे. हालेलुया. म्हणून आता आपण सर्व लोक क्षणभरासाठी एका मिनिटसाठी आपण उभे राहूया. हालेलुया. हात जोडून देवाजवळ क्षमा याचना करूया. मी माझा पुरता जीवन जगलेला व्यक्ती आहे का? देवाच्या वचनाकडे मी किती लक्ष दिलेलं आहे? प्रार्थना, पश्चाताप, दया, कृत्य या सर्व गोष्टीसाठी उपवास काळाचा अर्धा भाग ऑलरेडी झालेला आहे. मी किती यासाठी प्रयत्न केलेला आहे? आपण देवाजवळ क्षमा याचना करूया, माफी मागूया. आता आपण एक आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्यामध्ये कोणाला तरी संपूर्ण छाती भरून काहीतरी तक्रार होते, छातीतील पूर्ण त्रास तुमच्यामध्ये काही लोकांचा प्रभू ख्रिस्तानी आता पूर्णपणे बरे करून तुम्हाला आशीर्वाद केलेला आहे. अशा अनुभव मिळालेले, छातीतील त्रास बरे झालेले अनुभव मिळालेले कोणतरी कुठेतरी असेल तर हात जरा वर करा. कोणाला तरी छातीतील त्रास बरे झालेले अनुभव आला तर हात वर करा. हालेलुया, हालेलुया. असे कोणाचा हात दिसलं नाही, हात कोणतरी वर केला असेल तर हात जरा घालवा. असे कोण असेल तर हालेलुया. ते मंदिर भागामध्ये आहेत. हालेलुया. तिघांचे हात दिसले. हालेलुया. आपण प्रभू येशूला धन्यवाद देऊया, टाळ्या वाजवून देवाचा आभार मानूया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाचा तरी एक हात वर जात नव्हता, एका हाताला खूप दुखणे होता. हालेलुया. हात वर करताना खांद्याच्या भागामध्ये दुखणे असायचा. त्या व्यक्तीचा हाताचा दुखणे देवाने आता बरे केलेला आहे. ज्यांचा हात वर करताना दुखायचा ते लोक आता हात वर करून बघा. खांद्याच्या भागामध्ये दुखणे जे होते त्यामध्ये फरक येत आहे का मग बघा. हालेलुया. हात अगदी वर करा, अगदी थोडा वर करा आणि जरा हात हलवा. हालेलुया. हात हलवा. हालेलुया. भरपूर लोकांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे. आपण टाळ्या वाजवून देवाचा आभार मानूया. हालेलुया. आपल्यामध्ये काही लोकांचा एक पूर्ण पाय दुखत होते.
एक पूर्ण पाय वरून खालीपर्यंत दुखायचा, ते पायाचं दुखणे देवाने आता बरे केलेलं आहे. त्या अनुभव कोणाला आला हात वर करा आणि हात खालवा. हालेलुया. भरपूर लोक आहेत, आपण देवाचे आभार मानूया. हालेलुया. कोणाला तरी असं वाटत होते की माझ्या पोटामध्ये काही गाठीसारखा काहीतरी आहे. हालेलुया. ते पोटामध्ये जे गाठीसारखा काहीतरी आहे असे वाटत होते, ते गाठ आता तिकडे नाही असा अनुभव देवाने कोणाला तरी दिलेला आहे. पोटामध्ये काहीतरी त्रासाच्या गोष्टी चालू होते, ते आता बरं झालं असा एक अनुभव कोणाला आला तर हात वर करा, तर त्या गोष्टीचा तुम्ही साक्ष देऊ शकताय. असे कोण असेल तर तुम्ही हात वर करू शकताय. हालेलुया. हालेलुया. एक ताई आहेत, आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करू. हालेलुया. आज दिवसभर किंवा आता प्रार्थना चालू होईपर्यंत श्वास घेणे कठीण होता, श्वास मिळतच नव्हता, आणि आता देवाच्या कृपेने तुम्हाला पहिल्यापेक्षा चांगल्या प्रमाणे श्वास घ्यायला मिळत आहे. त्या व्यक्ती ऑक्सिजन पुरवठा आता व्यवस्थित झालेला आहे, त्या व्यक्ती जरा हात वर करा. कोणाला तरी जरा गुदमरल्यासारखा होत होते, आता बरं वाटायला लागलेलं आहे, त्या व्यक्ती हात वर करा. काही अजून जरा हात वरच जाऊ दे. हात हलवा. हालेलुया. आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अगोदर एकदा तुम्ही हात वर केला होता, तरी पण येशू सांगत आहे छातीच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या अजून कोणतरी तुमच्यामध्ये बरं झालेला आहे. हालेलुया. त्या व्यक्तीने अजून हात वर केलेले नाही, अजून कोणतरी आहे ज्यांचा छातीचा त्रास येशूने बरे केलेला आहे. असे कोणतरी असेल तर हात परत एकदा वर करा. हालेलुया. दोघांचा हात वर दिसले, तिघांचा हात वर दिसले. आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करूया. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना पायामध्ये, तळपायामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित मिळत नव्हता, त्या व्यक्तीला येशूने रक्त पुरवठाची व्यवस्था करत आशीर्वाद दिलेला आहे. त्या व्यक्ती कोण आहे? हालेलुया. तसाच प्रकारे मेंदूपर्यंत ब्लड सर्क्युलेशन, रक्त पुरवठा व्यवस्थित होत नव्हता असे कोणाला तरी प्रभूने मेंदूच्या संबंधामध्ये पण कोणतरी हात हलवत आहे. येशूने बरे केलेलं आहे. तुम्ही देवाला धन्यवाद द्यायला चालू करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पायाच्या गुडघ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये बसताना, उठताना, चालताना वर पाठीमागच्या भागामध्ये केचल्यासारखा कोणाला तरी होत होते. पायाच्या गुडघ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये केचल्यासारखा कोणाला तरी होत होते. त्या व्यक्तीला आता पूर्ण सुटका देवाने दिलेला आहे. त्या व्यक्ती कोण आहे? हात वर करा. पायाच्या गुडघ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये त्रास येशूने बरे केलेला आहे. हात वर केला तर जरा हलवा. एक काही आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. दोघांचा तिघांचा हात दिसले. हालेलुया. आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करूया. हालेलुया. मूठ धरायला जमत नाही असे सांधे दुखत होते असे काही लोकांना, आणि गुडघ्याचा जबरदस्त दुखणे होता, ते दुखणे आता गायब झालेला आहे. असा अनुभव असलेले कोणतरी असेल तर हात वर करा. गुडघ्याचं दुखणे, आता तुम्ही एवढा वेळ उभं राहिलेला आहे तरी गुडघे दुखत नाही. हालेलुया. काही लोकांचे हात दिसत आहे. आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करूया. हालेलुया. डोक्याच्या एका बाजूने खूप दुखणे आहे असा कोणाला तरी, डोक्याच्या एका बाजूने असे दुखणे
येशूने बरे करून आशीर्वाद केलेला आहे त्या व्यक्ती जरा हात वर करा. एका बाजूचं डोकं दुखणे गायब झालेलं आहे. हालेलुया. टाळ्या वाजव देवाचा गौरव करूया. हालेलुया. चक्कर आल्यासारखा होत आहे. उभं राहता येत नाही. जास्त वेळ उभं राहिलं तर चाललं तर कधी उठता बसता वर चक्कर येत आहे. असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श करून बरे केलेला आहे. एक पूर्ण हाताला वरून खालीपर्यंत हातच दुखत होते असे कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. कोणाला अनुभव आलेला आहे हात वर करू शकताय. टाळ्या वाजवत आपण देवाचा गौरव करूया. लेगवीचा इन्फेक्शन असलेल्या अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. दातांचा तक्रार असलेल्या अनेकांना प्रभूचा आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. लग्नाचा विषयी अजून जीवन साथीदार मिळालं नाही म्हणून दुःखी असलेल्या कोणतरी एका व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना प्रभू सांत्वन देत आहे. योग्य जीवन साथीदाराचा परमेश्वर व्यवस्था करून देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. पाठीवरती अर्ध पाठीच्या भागामध्ये दुखणे असलेले कोणाला तरी प्रभूने एक बरेपणा दिलेला आहे त्या व्यक्ती जरा हात वर करा. कमरेच्या वरती पाठीवरती असलेलं दुखणे येशूने बरे केलेलं आहे. हात घालवा. टाळ्या वाजवत आपण देवाचा आभार मानूया. हालेलुया. हालेलुया.